द रियाज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। माझं गोडताईंचं, गोडदादांचं, माझं पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्राची फेमस पुरणपोळी बनवणार आहोत। पुरणपोळी बनवायला भरपूर जणांना कठीण वाटतं आणि खूप सारा कंटाळा येतो बनवताना। आज मी खास माझ्या ताईंसाठी की जेणेकरून पुरणपोळी बनवायला बी एकदम कंटाळा येणार नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने तेव्हाच बनेल पुरणपोळी। आणि पुरणपोळी लाटताना पुरण बाहेर येणार नाही आणि पुरणपोळी एकदम व्यवस्थित सॉफ्ट बनणार, जेणेकरून बोटाने पण चाळली तरी जाऊ शकतात। अशा पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची मी ते तुम्हाला आज दाखवणार आहे। चला मग न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल किंवा माझे व्हिडिओ आवडत असतील, थोडे युजफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, फॅमिली सर्कलमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये। चला मग आपण न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। मी ते 1 वाटी डाळ घेतलेली आहे। आता आपण ती डाळला स्वच्छ धुवून घेऊ। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। ही डाळला मी 2 तासासाठी भिजवून ठेवलेली आहे। बघू शकतात पाणी ॲड करून। तुम्ही ओव्हरनाईट भिजवली तरी चालेल आणि नाही भिजवली तर थोडं 5 ते 7 मिनिटं जास्त शिजवावी लागते। आता आपण डाळला कुकरमध्ये टाकूया। बघू शकता डाळ खूप म्हणजे 2 पटीने फुललेली आहे, भिजून गेली म्हणून। आता आपण त्याच्यात अर्धा स्पून तेल आणि चिमूटभर हळद ॲड करूया। इथे छान पद्धतीने उकळी आलेली आहे। वरचं जे फेस आहे तो काढून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, इथं सर्व फेस काढून घेतलेला आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून देऊया। आता आपण कणिक मळूया। इथे मी 1 स्पून साखर, चिमूटभर नमक, 1 वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। त्या वाटीमध्ये मी हाफ स्पून हळद ॲड केलेली आहे। इथे मला जेवढं कणिक मळायचं होतं मी त्यानुसार पीठ घेतलेलं। मी ज्या वाटीने डाळ घेतलेली त्याच वाटीने इथं मी 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे। हे पाणीमध्ये हळद टाकल्याने जे एक्स्ट्रावाले हळदचे मोठे मोठे कण असतात ना, ते तळाला बसून जातात आणि कणिकला एक सारखा कलर येतो। त्यासाठी या पद्धतीने कणिक मळायला हळदचा असा वापर करायचा, जेणेकरून कणिक पण दिसायला खूप छान दिसते। मी कणिक मळताना इथं तेलाचा पण वापर केलेला आहे। बघू शकता तुम्ही, या पद्धतीने जर कणिक मळली तर खूप छान पद्धतीने पोळ्या होतात। म्हणजे तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये पण खूप छान पद्धतीने बनवू शकतात। मी इथं मैद्याचा अजिबात वापर नाही केलेला आहे। बघू शकता तुम्ही, पूर्ण गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे, जे आपण रेग्युलर चपातीमध्ये वापरतो तेच पिठाला मी कपड्याने गाळून घेतलेलं आहे। कणिकला होईन तेवढं छान पद्धतीने खूप सॉफ्ट होते तोपर्यंत मळायचं आहे। इथं माझी कणिक मळून झालेली आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, मी ओला रुमाल करून झाकून दिलेलं आहे। आणि जे आपलं हळदचं पाणी केलेलं होतं, बघितलं तळाला सर्व हळद बसलेली होती, जी एक्स्ट्रावाले मोठे मोठे कण असतात तीवाली हळद। इथं आपली डाळ पण शिजून झालेली आहे। खूप छान पद्धतीने आपली डाळ शिजलेली आहे। आपण आता तिला चाळणीमध्ये काढून घेऊया। चाळणीमध्ये काढून मी 10 मिनिटांसाठी साईडला ठेवलेलं होतं, जेणेकरून तिच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असतं ते साईडला खाली नितरून जाईल। त्याच्याने तुम्ही कटाची आमटी पण बनवू शकतात, खूप छान लागते। मी इथं पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे, बारीक कट करून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार अर्धा गूळ अर्धा साखर किंवा 70% गूळ आणि 30% साखर असंही वापर करू शकतात, पण मी इथं पूर्ण गूळच वापरते। बघू शकतात कट केलेला होता गूळ म्हणून किती छान पद्धतीने लवकर वितळून गेलेला आहे डाळमध्ये। आपला गूळ छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे आणि डाळ जास्त अजून पतली झालेली बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। याला कंटिन्यू चालवत राहिलं तर लवकर घट्ट होते। ज्या टायमाला आपण गूळ टाकतो तो खूप सैलसर डाळ होते, तर ते शिंतडे गॅसवरती हातावरती उठतात। तर 2 मिनिट वरून ढक्कन ठेवलं तर आपलं काम तेवढं कमी होऊन जातं आणि चटका पण लागत नाही। बघू शकता तुम्ही, इथं कंटिन्यू मी चालवतच राहिली तर डाळ खूप पटापट म्हणजे आपल्याला पाहिजे तशी होते घट्टसर। आपल्याला पुरण खूप छान पद्धतीने आटवून घ्यायचे, जेणेकरून आपली पोळी म्हणजे तुम्ही कशाही पद्धतीने बनवली तरी खूप छान होणार। अगदी पुरण वगैरे बाहेर येणार नाही आणि टम्म फुगणार।
इथं माझं छान पद्धतीने पुरण आटवून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण त्याच्यात जायफळ ॲड करूया. तुम्ही वेलची पूड ॲड केली तरी चालेल आणि दोघं पण नाही ॲड केलं, स्किप केलं तरी चालेल. पण आपण गुळाचा वापर केलेला आहे म्हणून जायफळ ॲड केल्याने खूप छान टेस्ट येतो. बघू शकता तुम्ही, इथं मी जायफळ ॲड केलेलं आहे, किसून घेतलेलं आहे. आता आपण परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्याला आता इथं तुम्हाला वाटत असेल तर पुरण कसं आटलं ते ओळखायचं आहे, ते इथं पुरण घेऊन थोडं गोळी बनवून घ्यायची. जर हाताला लागत नसेल तर समजून जायचं आपलं व्यवस्थित पद्धतीने तर पुरण आटून गेलेलं आहे. दुसरी स्टेप सांगते मी तुम्हाला, की जर पुरण आटून व्यवस्थित गेलेलं आहे ते ओळखायचं कसं, तर मध्ये सेंटरमध्ये स्पून ठेवायचा. स्पून तर म्हणजे जसंचं तसं स्ट्रेट उभा राहिला तर समजून जायचं आपलं पुरण खूप छान पद्धतीने इथं आटून गेलेलं आहे. आता आपण गार करायला ठेवूया इथं 10 मिनटं. 10 मिनटं मी गार केल्यानंतर इथं चाळणीमध्ये चाळून घेते. बघू शकतात खूप छान पद्धतीने चाळून होतंय. जास्त ताकद लावायचं काम पण पडत नाही चाळताना, इझी गळून जातंय पुरण. बघू शकता तुम्ही, थोडं पण वेस्ट नाही गेलं. सर्व एकदम छान पद्धतीने डाळ शिजलेली होती म्हणून सर्व मॅश होऊन गेलं आहे. इथं आपलं पुरण पण तयार झालेलं आहे आणि कणिक पण खूप छान पद्धतीने सेट झालेली. आता आपण थोडं तेल लावून मळून घेऊया कणिकला. पुरणपोळी बनवताना खास लक्षात ठेवायचं की कणिक खूप छान पद्धतीने सॉफ्ट व्हायला पाहिजे आणि एकदम छान पद्धतीने मळली आणि त्याच्यानंतर तिला रेस पण खूप छान पद्धतीने भेटला ना, तर तुम्ही जशी पटणार तशी तुम्ही पुरणपोळी बनवू शकता. अगदी पहिल्या प्रयत्नामध्येच एकदम छान पद्धतीने पोळी होणार. बघू शकतात कणिकला किती छान टेक्स्चर आलेलं आहे. जर आपण असं लांब लांब ओढलं पण ना तरी अचानक तुटत नाही आहे. बघू शकतात खूप हाताला पण खूप सॉफ्ट लागते आणि बघा फिंगर पण किती छान उमटत आहे. तर मी आज खास एक म्हणजे तुम्ही याआधी ही स्टेप बघितलेलीच नसेल कुठं, की आज आपण न लाटता पुरणपोळी बनवणार आहोत. अगदी म्हणजे तुम्ही डोळे झाकून पण बनवली ना तरी बनवू शकणार, एवढी छान बनणार. आपण इथं लाटण्याचा अजिबात वापर नाही करणार आहोत. मी इथं कणकेचा गोळा लहान घेतलेला आहे आणि पुरणचा गोळा मोठा घेतलेला आहे. असं व्यवस्थित बंद करून घ्यायचे. बंद करण्याच्या आधी आपल्याला थोडं चिमूटभर तिथं पिठाचा वापर करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपलं कणिक आणि पुरण वेगवेगळं असतं आणि म्हणजे जे लाटणार किंवा मी आता जे करणार आहे तेव्हा पुरण वरती येत नाही. मी इथे एक पिशवी घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित नॉर्मल तेल लावून घेतलेलं आहे खालून पण वरून पण. आणि जो आपला आता हुंडा बनवला होता कणकेचा आणि पुरणचा तो ठेवून बघा सगळी साईडने व्यवस्थित प्रेस करून घेते. तुम्हाला वाटते ज्या साईडला जाड आहे बारीक आहे त्या साईडला ओढत जायचं आहे. आणि बघू शकतात किती छान पद्धतीने तुम्हाला हवी तेवढी पोळी बनवू शकतात आणि खूप बारीक बनते. ते आपल्यावर डिपेंड आहे जाड बनवायची बारीक बनवायची. बघू शकतात तुम्ही, लाटण्यापेक्षा तर ही पद्धत खूपच सोपी आहे. म्हणजे लाटण्याला पण पुरण लागणार नाही आणि एकदम 2 मिनिटात होते पोळी. मी व्हिडिओ न स्किप करता तुम्हाला दाखवते म्हणून व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, थोडं समजू शकता तेवढं तरी. बघा खूप छान पद्धतीने आपली पोळी झालेली आहे आणि किती मोठी झालेली बघू शकता तुम्ही. अगदी लाटण्याने लाटून पण या पद्धतीने होणार नाही आणि एवढी मोठी तर मुळीच होणार नाही. बघू शकता तिथं आपली पोळी एकदम काठापर्यंत पुरण गेलेलं आहे. बघा मी तुम्हाला जवळून दाखवते. आता आपण तव्यावर टाकून घेऊया. इथे लाटण्याला थोडं पीठ किंवा तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपली पोळी चिपकणार नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप लावून भाजून घेऊ शकतात. मी इथं तुपाचा वापर करते. बघू शकतात किती टम्मन किती छान आलेली आहे आपली पुरणपोळी. आपण तशीच सेम प्रोसिजर करून आता दुसरी पोळी पण बनवून घेऊया. बघू शकतात मी कणिकच्या गोळ्यापेक्षा पुरणचं जे
गोळा आहे तो मोठाच घेते, जेणेकरून पोळीमध्ये थोडं पुरण जास्त राहिलं तेव्हाच खायला मजा येते. हे पीठ टाकायचं तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून बघा, जेणेकरून पुरण बाहेर पण येणार नाही आणि लाटायला बोर पण वाटणार नाही. आणि या पद्धतीने केली तर खूपच पटापट होणार. बघू शकता तुम्ही, खूप मोठे मोठे पुरणपोळ्या होत आहे आणि खायला पण खूप छान लागतात या पद्धतीने बनवले तर. आणि तुम्हाला बोर वाटत असेल पुरणपोळी बनवायचं तर या पद्धतीने बनवले तर तुम्हाला कंटाळा पण येणार नाही पुरणपोळी बनवायचा. बघा आपली इथे दुसरी पुरणपोळी पण झालेली आहे. आता आपण लाटण्यावर काढून घेऊया. या जागेवर तुम्ही बटर पेपरचा वापर केला तरी चालेल, पण मला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं तर बटर पेपरने व्यवस्थित क्लिअर दिसलं नसतं, म्हणून मी या पिशवीचा वापर केलेला आहे. बघू शकतात किती छान पद्धतीने टम्म फुगत आहे. बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये. मी व्हिडिओ न स्किप करता तुम्हाला दाखवते. बघा किती सॉफ्ट आणि काटापर्यंत पुरण गेलेलं आहे. मी तुम्हाला एक पोळी ओपन करून दाखवते. बघा तुम्ही अगदी होटाने चाळून घेणार या पद्धतीने पुरणपोळ्या झालेल्या आहेत. माझ्या एवढ्या याच्यामध्ये 7 पुरणपोळी बनलेली वाटीच्या मापाने. तुम्ही तुमच्या घराच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. बघा किती छान आणि सुंदर दिसतंय आपल्या पुरणपोळ्या. किती सोपी पद्धत आहे, याआधी तुम्ही बघितलेली पण नसेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.